प्रहार जनशक्ती पक्षाचे नेते आमदार बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली 9 ऑगस्ट क्रांती दिनी छत्रपती संभाजीनगरमध्ये काढण्यात आलेल्या विराट आक्रोश मोर्चाच्या माध्यमातून राज्यातील शेतकरी, दिव्यांग, प्रकल्पग्रस्त, कामगार इत्यादींच्या विविध मागण्या त्यांनी सरकारपुढे मांडल्या आहेत. ऐनवेळी एका दिवसापूर्वीच या मोर्चाला पोलिसांनी परवानगी नाकारली होती. मात्र पोलिसांच्या आदेशाला न जुमानता आक्रमक झालेल्या आमदार कडू यांनी क्रांती चौक ते दिल्ली गेट येथील विभागीय आयुक्त कार्यालयावर विराट मोर्चा काढून जोरदार शक्ती प्रदर्शन केले आहे. आमदार बच्चू कडू यांच्या आवाहनाला प्रतिसाद देऊन राज्याच्या विविध भागातून 1 लाखाहून अधिक दिव्यांग, शेतकरी, कामगार इत्यादी लोक या मोर्चामध्ये सहभागी झाले होते. राज्यातील शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आक्रमक होत आमदार कडू यांनी सरकारने स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी लागू कराव्यात, शेतकरी कर्जमाफी तसेच 2 वर्षातील कर्जांचं व्याज आणि मुद्दलावर 50% सवलत मिळावी, स्वतंत्र कांदा निर्यातीबाबत धोरण बनवावे, फलोत्पादक शेतकऱ्यांसाठी विशेष पॅकेज द्यावे, शेतमजुरांसाठी स्वतंत्र योजना सुरू करावी इत्यादी मागण्या केल्या आहेत. राज्यात स्वतंत्र दिव्यांग विभाग असतानाही दिव्यांगांना मिळणारा मासिक वेतनात वाढ करावी, त्यांच्यासाठी स्वतंत्र विद्यापीठ सुरू करावे, प्रकल्पग्रस्तांसाठी स्वतंत्र महामंडळ सुरू करावे, शहरी व ग्रामीण घरकुल योजनांमधील निधीत समानता आणावी, बेघरांना घर द्यावे आणि अर्धवेळ शासकीय कर्मचाऱ्यांच्या वेतनात वाढ करावी अशा विविध 17 मागण्यांसाठी विभागीय आयुक्त कार्यालयावर मोर्चा काढून मागण्यांचे निवेदन आयुक्त यांना देण्यात आले. आमदार बच्चू कडू यांनी सरकारमध्येच असताना मोर्चाच्या माध्यमातून जोरदार शक्ती प्रदर्शन करत आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सरकारला हा इशारा दिला आहे. मोर्चा करण्यात आलेल्या मागण्या जर सरकारने तात्काळ मान्य करून त्याबाबत त्वरित शासन निर्णय काढला तर आगामी विधानसभा निवडणुकात स्वतंत्रपणे लढण्याबाबत आपण 2 पावले मागे येऊन महायुतीला पाठिंबा देऊ असे त्यांनी सांगितले. सरकार जर मागण्यांचा विचार करणार नसेल तर शेतकरी आणि दिव्यांग, शेतमजूर, कामगार इत्यादींना सोबत घेत निवडणुकींना सामोर जाण्याबाबत आपण विचार करू असा थेट इशारा बच्चू कडू यांनी या विराट मोर्चातून दिला. यावेळी प्रहारचे आमदार राजकुमार पटेल, कार्याध्यक्ष बल्लू जौंजाळ, प्रदेशाध्यक्ष अनिल गावंडे, रामदास खोत इत्यादी पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित झाले होते. अमरावती जिल्ह्यातील अचलपूर, चांदूर बाजार, दर्यापूर, अंजनगाव सह राज्यातील विविध भागातून संभाजीनगर येथे प्रहार कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. लाखोच्या संख्येने आलेले समर्थकांमुळे जरी संभाजीनगर हे पूर्णतः येथील वाहतूकही विस्कळीत होऊन विराट या मोर्चाचे स्वरूप संभाजीनगरला आले होते. भर पावसातही कार्यकर्ता या आंदोलनात सहभागी झाला होता. जितेंद्र रोडे, अध्ययन समाचार लाईव्ह, संभाजीनगर.